आपल्याबरोबर 2 काकू पण आहेत. गेले कित्येक वर्ष झालं तुमच्या गावामध्ये हा रामायणाचा कार्यक्रम होतो आणि गावातली ठराविक लोक 14 दिवस वनवासाला पण जातात. काय गावाची परंपरा आहे, कसं वातावरण राहतं तुमच्या गावामध्ये? छान राहते, चांगलं राहते वातावरण, चांगलं म्हणते. येते ती सगळी रामायण ऐकायला, म्हणायला, वाचत शिकेल सगळी परगावची येते ती, गावातली असते ती. आणि सगळं पूर्ण सगळं चांगलं होतंय ना. बरोबर, गावातल्या सगळ्या लोकांचं आनंदमय वातावरण सगळं असतंय. तर काय तुम्ही काय आज म्हणणार वगैरे, काय ओळी वगैरे पाठ केली का? गाणं मिळून घ्या. राम माझा वनामध्ये पायी पायी टाका, राम माझा वनामध्ये कुणी पाहिला का, राम लक्ष्मण सीता माई आला वनवासया कैकई पायी, राम लक्ष्मण सीता माई आला वनवास कैकई पायी, राम माझा वनामध्ये कुणी पाहिला का, राम माझा वनामध्ये कुणी पाहिला का, राम लक्ष्मण सीता, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आला सीता नेली रावणाने, सीता नेली रावणाने, राम माझा वनामध्ये पायी पाहिला का, राम माझा वनामध्ये कुणी पाहिला का, एका जनार्दनी मारुती बोले, एका जनार्दनी मारुती बोले, सीता भेटली रामाला, सीता भेटली रामाला, राम माझा वनामध्ये कुणी पाहिला का, राम माझा वनामध्ये कुणी पाहिला का. जय श्रीराम. राम माझा वनामध्ये कुणी पाहिला का, अतिशय मधुर आवाजामध्ये ह्या दोन्ही काकूंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा आवाज पण आपल्याला ऐकायला मिळाला. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते गीत म्हणला. या ठिकाणी तुमच्या गावामध्ये गेली अनेक वर्ष हा रामायणाचा कार्यक्रम होत असतोय. या ठिकाणी बरेचसे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुढे आता इथून गावातील जे मंडळी 14 दिवस ह्याला जाणार होते वनवासाला, ते गेलेले आहेत. आणि वनवासाला गेल्यानंतर इथं मंदिराची कोण देखभाल करतं नंतर? या पुढे काका हे जे तुम्ही आता 14 दिवस गावातील लोक पाठवले त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही पण गेलेले पुरुष जातात. या ठिकाणी गेल्यानंतर मंदिरामध्ये नंतर काय इथं पूजापाठ वगैरे कशा पद्धतीचा असतो? नेहमीप्रमाणे इथे निवडे गावात मुळात एकनाथी भावार्थ रामायणाचं पारायण चालू आहे. त्या पारायणातल्या युद्धकांडातलं हे आज वनवासाला जाण्याचं प्रस्थानाचं राम ज्या दिवशी वनवासाला गेले त्यातला हा प्रसंग आहे. रामानं 14 वर्ष वनवास भोगला, त्याची आठवण म्हणून आपल्याला 14 दिवस प्रत्येक भावी आयुष्यातून एकदा तरी वनवास करण्याची किंवा त्यांनी कसं भोगलं तो अनुभव आपल्याला कसा होतो, त्याचा अनुभव काय होतो हे बघण्यासाठी किंवा त्यांनी काय ह्याला कष्ट त्यावेळेस भोगल्या. आणि वनवासाला गेल्यानंतर जे काय हिंदू धर्मावरती आक्रमण होत होतं राक्षसांचं त्या काळाचं, तसं आता जनजागृती करण्यासाठी हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी म्हणून 14 दिवस वनवासाला जातात. त्यानंतर इथं नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे पोथीचं पारायणाचं ग्रंथ वाचन चालू असतं. सकाळी प्रभात फेरी निघते 5 वाजता, परत आरती होती, रात्री पोथी होती. पोथी झाल्यानंतर
आरती होती आणि त्याची संपूर्ण गावकरी म्हणून देखभाल करतात. नक्कीच अतिशय नियोजनबद्ध ज्याप्रमाणे 14 दिवस गावातील लोक मंदिरातून बाहेर जातात आणि त्या कार्यकालामध्ये त्या कालखंडामध्ये मंदिराची देखभाल काका अतिशय चांगल्या पद्धतीने तिथला पूजापाठ वगैरे करत असतात. या ठिकाणी